नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फेस्टिवल वाइब्स. तर आपण आज जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ज्यामुळे आपल्या श्रद्धेला आणि साधनेला अधिक पूर्णता मिळेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात दत्त जयंतीच्या दिवशी. नंबर 1, लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. दत्त जयंती हा पवित्र दिवस आहे. मन आणि रंग आणि अंग स्वच्छ ठेवलं की साधना अधिक प्रभावी होते. सेकंड, दत्तात्रयांची प्रतिमा किंवा गुरुचरित्रासमोर दिवा लावावा, ज्यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक स्पंदन निर्माण होतात. तिसरा, श्री गुरुदेव दत्त हा जप मनापासून करावा. जास्त वेळ नाही केला तरी चालेल, पण श्रद्धा आणि शांतीने करा. चौथा, शक्य असल्यास गुरुचरित्र किंवा दत्त महात्म्य वाचावे. थोडा जरी वेळ दिला तरी दिवस अधिक मंगलमय होतो. पाचवा, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे आणि मदत करावी. दत्त उपासनेत दयाभाव हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. ह्या 5 गोष्टी आहेत ज्या आपण दत्त जयंतीच्या दिवशी कराव्यात. आणि आता आपण बघूयात कोणत्या 5 गोष्टी दत्त जयंतीच्या दिवशी करू नयेत. नंबर 1, अनावश्यक आवाज, भांडणे किंवा निगेटिव्ह बोलणे टाळावे. हा दिवस शांतता, सहनशीलता आणि समाधान यासाठी आहे. नंबर 2, मांसाहार, तंबाखू किंवा मद्य सेवन टाळावे. शरीर आणि मन पवित्र ठेवणे हीच खरी पूजा मानली जाते. नंबर 3, पूजा करताना घाईघाईने विधी करू नका. कमी करा, पण जे काही कराल ते मनापासून करा. नंबर 4, इतरांच्या श्रद्धेवर टीका करू नका. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करत असतो, त्यामुळे तुमची विनम्रता जपायला शिका. नंबर 5, पूर्ण दिवस मोबाईल, गोंगाट, सोशल मीडिया यात हरवून जाऊ नका. किमान काही वेळ स्वतःसाठी आणि भक्तीसाठी राखून ठेवा. या 5 गोष्टी आहेत ज्या आपण दत्त जयंतीच्या दिवशी करायला नकोय. चला तर मित्रांनो, दत्त जयंती हा दिवस आपल्या मनातील चांगुलपणा जगवण्यासाठी असतो. पवित्रता, दया, शांतता आणि समर्पण या 4 गोष्टी जगल्या तर दत्तांची कृपा आपल्यावर नक्की राहते. हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फेस्टिवल वाइब्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरुदेव दत्त.